जय श्रीराम. काल आपण अनालिसिस पोस्ट नाही केलं कारण मी ट्रॅव्हलिंगमध्ये होतो. ठीक आहे, तर मार्केटमध्ये काल एवढं काय झालं नव्हतं. ठीक आहे, तर आज मुवमेंट चांगली दिलेली आहे आपल्याला निफ्टीमध्ये. तर निफ्टीचं आज आपण अनालिसिस करूयात. मी तुम्हाला एक ऑलरेडी एक लेवल दिली होती, तिथून मार्केट थांबलेलं आहे. सेम सांगितलं होतं मी तुम्हाला की तिथून वरून मार्केट खालती येणार आहे सगळ्यांचे स्टॉप लॉस घेऊन. ठीक आहे, तर ऑब्विसली मार्केटने पण तेच केलंय, सर्वांचे स्टॉप लॉस घेतलेले आहे, मार्केट खालती आलेलं आहे. ठीक आहे, आता आपला उद्याची लेवल्स वगैरे आपण बघूयात. उद्या मार्केटमध्ये काय होईल. तर आता इथं बघा, आपल्या लेवलवर ऑलरेडी मार्केट आलेलं आहे आणि इथून आपण बाईंग करणार आहे. पण अजून आपल्याला कन्फर्मेशन भेटलेलं नाही. तर आपण कन्फर्मेशन घेणार आहे 1 मिनिटमध्ये. त्यानंतर हाय तोडल्यानंतर आपण एंट्री घेणार आहे आणि आपला स्टॉप लॉस असेल. तर आता उद्या काय होऊ शकतं, उद्या मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं तर मग आपण बाईंगला नाही बघणार आहे. पण जर उद्या गॅप अप ओपन झालं किंवा हायच्या लेवलपासून मार्केटनी जर हाय जर तोडला तर आपण बाईंगला बघणार आणि आपली लेवलवरती इथे राहील. हा जो हाय आहे तुम्हाला मी मार्क करून दाखवतो. इथपर्यंत मार्केट येईल आणि इथून मार्केट सेलला जाईल. तर सेलला मार्केट का जाईल तर आपण बघूयात काय झालं ते तुम्हाला दाखवतो. 5 मिनिटात जेव्हा आपण जातोय छोट्या टाइम फ्रेमवरती तेव्हा ट्रेंड चेंज झालेला आहे. ठीक आहे, ट्रेंड चेंज झाल्यामुळे मार्केट एवढं खालती पडलेलं आहे. आज चांगली मुवमेंट भेटलेली आज आहे. तसं मार्केट फुल बॅक देईल एक चांगला. आणि इथं आपली एक लेवल बनते वरती, तिथून आपण सेल करणार आहोत. इथे आपली लेवल आहे, इथूनच आपण सेल करणार आहोत. ठीक आहे, तर बघूयात आपण उद्या निफ्टीमध्ये काय होतं. सेम लेवल मार्केट घेईल, वरती येईल आणि इथून वरून वरती आल्यानंतर इथून फॉल बॅक होईल. आणि आपलं टार्गेट काय राहणार आहे, खालचा जो लो आहे आपलं टार्गेट राहील. जर मार्केट वरती गेल्यानंतर फॉल होणार असेल तर. ठीक आहे, आपल्या इथे वरती स्टॉप लॉस राहील आयच्या वरती. आणि आपलं बाईंगचं तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं बाईंग कसं राहणार आहे. बाईंग पण दाखवतो तुम्हाला. कन्फर्मेशन आपल्याला भेटलं नाहीये, ऑलरेडी लेवल आपली घेतलेली मार्केटने. पण इथं आपल्याला कन्फर्म एंट्री पाहिजे कारण की ऑलरेडी मार्केट हायला. सो इथपर्यंत आपलं टार्गेट राहील. ठीक आहे, हा लो और या लोच्या खालती. ठीक आहे, 15 मिनिट्समध्ये आपण मार्किंग केलेलं आहे. ठीक आहे, या निफ्टीचं बघितलं. आपण बँक निफ्टीचं बघूयात. बँक निफ्टीमध्ये काय झालं. मी ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळे आपल्याला लॅपटॉपवर करता नाही आलं. ठीक आहे, ॲनालिसिस मिस नाही झाले पाहिजे. बँक निफ्टीचं आपण वेट करणार आहोत. ह्या लेवलला खालती लेवलला मी ऑलरेडी एक लेवल दिली होतीच तुम्हाला. ह्या लेवलला आल्यानंतर आपण बाईंग करणार आहोत. ठीक आहे, निफ्टी आपण होल्डवर ठेवतोय. त्या निफ्टीमध्ये आपल्याला अनालिसिस ऑलरेडी आपण केलं होतं त्यामध्ये. ठीक आहे, निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेड उद्या बनेल. जर मार्केटने जर आपल्याला इथं जर एंट्री दिली, मार्केट असं फॉल होईल. मग मार्केटने जेव्हा आपल्याला खालती लेवलला आपल्या बुलिश एखादी एंट्री दिल्यानंतर आपण ट्रेड घेणार आहोत बँक निफ्टीमध्ये. ठीक आहे, तोवर आपल्याला एंट्री बनत नाही आहे कारण जो पण आपली एंट्री बनत नाही तोवर आपण ट्रेड घेत नाही. ठीक आहे, आपण वेट करूयात आणि वेट केल्यानंतर आपण एंट्री घेऊया. ठीक आहे, हे अनालिसिस झालं आपलं बँक निफ्टी आणि निफ्टीमधलं. ठीक आहे, तर आपण बघूयात उद्या आपण कसं मार्केट रिॲक्ट करते. ऑलरेडी मी एक तुम्हाला लेवल दिली होती निफ्टीमध्ये, सेम मार्केटने तसंच रिॲक्ट केलेलं आहे. मी बोललो होतो तुम्हाला मार्केट फॉल होईल आणि इथून आपली लेवल घेईल. पण इथं आपल्याला अजून कन्फर्मेशन भेटलं नाही आहे की कारण मार्केटने जर कन्फर्मेशन आज दिलं असं मी तुम्हाला सांगितलं इथून आपण बाय केलं तरी चालेल. पण मार्केटने आपल्याला कन्फर्मेशन दिलेलं आणि मार्केट इथून स्टॉप झालं नाही. मी बघत होतो वाट की आपल्याला हाय तोडल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं असतं इथून एंट्री करा. ठीक आहे, फक्त तुम्ही बघा आपलं मार्केट कसं काम करतं आपल्या स्ट्रॅटेजीनुसार. ओके, बट जर मार्केटने जर अप्पर साईडला जर मार्केट गेलं उद्या
इथून असं जर मार्केट वरती गेलं लेवलपर्यंत ऑब्विसली आपण वरून सेल करणार, कारण की मार्केट आता सेलला जाईल, कन्फर्मेशन झालेलं आहे. ठीक आहे, थँक्यू.